जनतेनं आजी माजी आमदारांच्या नादी न लागता वंचितला साथ द्यावी. जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांचे भाग्यनगर इथं आवाहन. जालन्याचा पहिला महापौर वंचितचा होईल, लहाने यांचा विश्वास. आगामी जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा महापौर निवडून आणण्यासाठी जनतेनं मोठ्या प्रमाणावर साथ द्यावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केले. आज दिनांक 10 रोजी रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शहरातील भाग्यनगर इथं माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. पुढे बोलताना लहाने म्हणाले की जालना शहरात अनेक गंभीर समस्या आहेत. पाणी, रस्ते, स्वच्छता, रोजगार अशा मुद्द्यांवर लक्ष देण्याऐवजी आजी माजी आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू असून यामुळे जनतेच्या मूलभूत अडचणींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अलीकडेच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात तीव्र राजकीय वाद पेटलाय. हे दोघंही आजी माजी महायुतीमध्येच आहेत आणि महायुतीच्या महापौर पदासाठी दोघंही प्रयत्न करत असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम हे दोघेही करत आहेत. त्यांच्या परस्पर आरोप प्रत्यारोपांमुळे शहरातील जनता त्रस्त झाली असल्याचं लहाने यांनी सांगितलंय. त्यांनी पुढे म्हटलंय की हे दोन्हीही आमदार जनतेच्या हितासाठी काम न करता एकमेकांवर चिखलफेक करण्यात गुंतलेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आगामी जालना महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतदान करावं आणि जालना शहराचा पहिला महापौर वंचित बहुजन आघाडीचा करावा, असे आवाहन केले. नमस्कार, मी विजय नामदेव लहाने, वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना. आपल्या जालन्याच्या नागरिकाला आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आता आपल्या जालना शहरामध्ये जे विकासाचा मुद्दा सोडून दोन नेत्याची या ठिकाणावर हे याच्यात प्रवेश केला ते त्याच्यात गेला, त्यामुळे यांच्या दोघांमध्येचे वाद दाखवतात. यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. त्यासाठी मी जालन्याच्या नागरिकाला मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं जाहीर आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेवर महापौर वंचित बहुजन आघाडीचा बसवा आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा महानगरपालिकेवर फडका. आम्ही जालन्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. जालन्यामध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी विकासाचे काम आहे ते ठप्प झालेले आहे. जालन्याचे जे खासदार आहे, जे कल्याण काळे, ते येतात आणि ते अर्जुन खोतकरच्या घरी जाऊन बसतात. आणि अर्जुन खोतकर जो कैलास गोरंट्याल उठतो आणि तो दानवे साहेबांच्या घरी जाऊन बसतो. हे असं दिखावा चालू आहे आणि यांच्या एकूण ज्या खालच्या पातळीवर टीका चालू आहे. जनता सगळी त्याच्यात दिशाभूल आहे जनताचे होते आहे. आपला जे विकास आहे जालन्याचा ते होत नाही. कोणाचं विकासावर ध्यान नाही, फक्त यांचा वाद होतो का असं होतं. हे असं काही होत नाही. हे दोघं पण एकच आहे. असं या जालन्याला फक्त दाखवायची भूमिका आहे यांची की आम्ही आता येणारा जो काळ आहे, जो शिंदे गट आणि जो भाजप आहे एकच आहे. येणाऱ्या काळामध्ये दोघं एकूण प्रचार करताना आणि ते दोघं जण दोन्ही पैकी एकाचा महापौर त्या ठिकाणी करायची कोशिश करताना वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा कोण्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा महापौर या जालन्यामध्ये होणार आहे. तुम्ही सगळ्यांना जनतेनं आम्ही आवाहन करतो जनतेला की तुम्ही एक वेळेस वंचित बहुजन आघाडी विश्वास करून बघा. नक्कीच या शहराचा आम्ही चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही.